सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. बकरी ईद समजून घेताना या सिरीज मधील माझा दुसरा प्रश्न आहे, जो सर्वसामान्यांच्या मनात असतो, तो म्हणजे कुर्बानी हिंसा आहे का? उत्तर देण्यापूर्वी माझा यावर एक साधा प्रतिप्रश्न आहे की वर्षभर मांसाहार करणाऱ्यांना कुर्बानीच्या दिवशीच ते हिंसा का वाटते बरे? जगातील 90% पेक्षा जास्त लोक विविध प्रकारचा मांसाहार करतात, मग ते सगळेच हिंसक ठरतील का? झोमॅटोच्या एका सर्वेनुसार सर्वात जास्त ऑर्डर केलेल्या पदार्थामध्ये पहिला नंबर चिकन बिर्याणीचा लागतो. मग कसली ही जीवदया? सत्य तपासायला हवं ना, की फक्त मुस्लिम समाजाने धार्मिक रीतीने कुर्बानी केली की ते कौर्य ठरते? हा विरोधाभास नाही का मित्रांनो? समजणे आवश्यक आहे की निसर्गात कुठेही संपूर्ण 100% शाकाहारी प्राणी नाहीत व संपूर्ण 100% मांसाहारी प्राणी देखील नाहीत. निसर्ग नियमानुसार काही प्राणी गवत खातात, काही मांस खातात. मानव दोन्ही खाऊ शकतो, पचवू शकतो, हे सत्य आहे आणि वैज्ञानिकही आहे. वाघ गवतावर आणि हरण मांसावर जगू शकत नाही, हा निसर्ग नियम आहे आणि तो स्वीकृत आहे. स्वीकृत आहे म्हणण्यापेक्षा स्वीकृत करावेच लागेल ना. जंगलात वाघ हरणाचा पाठलाग करतो, त्याला जिवंत फाडून खातो, हे आपण टीव्हीवर सर्रास बघणारा प्रसंग आहे. मग कोणी थांबवतं का त्या वाघाला? शिक्षा देतो का हिंसा केली म्हणून? नाही ना. तेव्हा पशूंचा आहारासाठी वापर ही जर हिंसा असेल तर जगातील 90% पेक्षा जास्त लोक हिंसक ठरतील आणि ते विविध धर्माचे आहेत. मांसाहारी लोक केवळ मुस्लिम नव्हे. सारांश हा की आहारासाठी पशूंचा वापर ही हिंसा नव्हे, तर तो निसर्ग चक्राचा एक भाग आहे. उलट मांसाहार न केल्यास हे निसर्ग चक्र बिघडण्याचा धोका आहे. तसेच मांसाहार हा प्रोटीन, अॅमिनो ऍसिड, लोह, व्हिटॅमिन B12, कॅल्शियम इत्यादी युक्त असल्याने यातून अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात. एकूण विचार करा की माणूस जर शिस्तबद्ध, सुसंस्कृत आणि नियम पाळून पशूंचं बलिदान देतोय, गोरगरिबांना वाटतोय, तर तो अधिक जबाबदार आणि करुणावान नाही का? कुर्बानी म्हणजे केवळ प्राण्यांचा जीव घेणे नव्हे, तर ती श्रद्धा, समर्पण आणि गरिबांसोबत आपुलकी वाटून घेण्याची भावना आहे. सामाजिक सेवा आहे, ज्याद्वारे हजारो गरजू कुटुंबापर्यंत अन्न पोहोचतं. तर मित्रांनो, आशा करते की आपण परीक्षण करावे, सारासार विचार करावा आणि योग्य दृष्टिकोन ठेवून एकमेकांच्या श्रद्धा समजून घ्याव्यात. खास करून त्या श्रद्धा जिथे समाजाला काहीही नुकसान नाही, तर उलट फायदाच आहे. या मालिकेत आपला पुढचा प्रश्न असणार आहे की कुर्बानीची पद्धत क्रूर आहे का? तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोंद आपोआपच मिळेल. धन्यवाद.